आणि आता पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. आता आवश्यकता असेल 6 बॉल आणि 9 धावांची. कोणाच्या हातामध्ये ते चेंडू सोपवेल, कारण जिम्मेदारी चोखरित्या पार पाडावी लागेल. 2 बॅटर मैदानामध्ये गेलेत. प्लीज डगआउट कक्षामध्ये कोणीही आवाज देऊ नका मित्रांनो, विनंती असेल. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय, 6 बॉल मात्र ठरवती. प्रश्नचिन्ह पडलाय, हा सामना जिंकेल कोण, पण या सामन्याचं उत्तर मात्र 6 बॉल देतील. आता नक्कीच जिम्मेदारी असेल दोन्ही संघांवर. ज्या मागील मॅचचा हिरो रोशन अजूनही मैदानामध्ये स्थगित आहे आणि नक्कीच त्याच्या सोबतीला लक्ष्मण, त्यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केली. आतापर्यंत 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधनं इथं पाहिलं. आणि आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आणि विकास याच्यावर मात्र इथे जिम्मेदारी सोपवले. कॅप्टनने विश्वास संपादन केलाय, गावाने विश्वास संपादन केलाय. अपेक्षा भरपूर असतील या मॅच मध्ये. एका साईडला कोल्टन संघ, एका साईडला असेल कुंडसग्र संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. नक्की प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा या मॅच कडे लागल्यात, यात काही शंका नाहीये. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असताना हा सामना जिंकेल कोण, प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर 6 बॉल देतील यातही शंका नाहीये. पण पाहूया विकास, याला मात्र उत्तर द्यावं लागेल. आणि सलामीला गेलेला बॅटर ज्याने मात्र आपल्या संघाची लवकर साथ सोडली म्हणजे चंदू आणि सोन्या. त्यानंतर रोशन आला, त्यानंतर लक्ष्मण आला. आणि हे 2 फलंदाज आपण सध्याच्या घडीला पाहतो. पहिलाच बॉल इथे दमदार सुरुवात जी मात्र गोलंदाजाची पाहायला मिळाली होती, पण रोशनला स्ट्राईकवर आणण्यासाठी स्वतःची विकेट इथे मात्र गमावले. आणि धक्का लागतोय तिसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम कोल्टन संघाला. या मॅच मध्ये रंगत आणि रंगत वाढत चालली. आता आवश्यकता असेल 5 बॉल आणि नक्कीच 9 धावांची. मागील मॅचचा हिरो रोशन, ज्याच्यावर मात्र भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये, कारण की आता मात्र आपल्या संघाला संकटातून वाचवावा लागेल, यात काही शंका नाहीये. पण एका साईडला तारणहार बनण्यासाठी विकास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. एका साईडला तारणहार बनण्यासाठी रोशन इथे बॅटिंगसाठी सज्ज आहे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. घडेल काय, प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅचवर पडल्यात. नक्कीच हृदयाचे ठोके वाढवतात. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेस आणखीन एक दमदार बॉल, चांगली बॉलिंग आणि चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय. आणि नक्कीच आता कोल्टन संघ थोडासा निराशा व्यक्त करणार असेल, कारण की एक सहजरित्या सामना आता या मॅच मध्ये काहीतरी एक कठीण होऊन बसलाय. आता 3 बॉल 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 9 धावा. गेम इज ऑन. स्टेप आउट केला, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव तर कंप्लीट केली. सेकंडचा इथे कॉल असेल, डेफिनेटली सेकंड धाव कंप्लीट होईल का, प्रश्नचिन्ह पडलाय. आणि पंचांनी दिले उत्तर, बोट केले अबालीकडे, विकेट लागते. ती मात्र बॅटिंग करणार टीम कोल्टन संघाला. दबाव दबाव आणि दबाव, दोन्ही संघांवर दबाव. एका साईडला मात्र जल्लोष करीत असेल तो मात्र फिल्डिंग करणारी टीम कोंडेसक्रे संघाचे प्रेक्षक, कोंडेसक्रे गाव. आणि एका साईडला निराशा व्यक्त करत असेल तो मात्र कोल्टन संघ, कारण की एका सहजरित्या हा सामना संपू शकले असते कोल्टन संघ, पण हा नक्कीच सध्या अडचण निर्माण केले. संकटाच्या छायेत सध्याच्या घडीला कोल्टन संघ आपण पाहतोय. पण नक्कीच रोशन, ज्याने मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी करून आपल्या संघाला इथे यश इथे संपादन करून दिलं होतं, तो रोशन ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. पुन्हा एकदा पाहूया फुलरलेनचा बॉल, थोडासा पाहूया बीमर वेस्ट ऑफ हाईट साठी. आणि अशा मोमेंटला नक्कीच हा बॉल आणि हा चौकार या मॅचचं चित्र पालटू शकतो, यात काही शंका नाहीये. धावसंख्या 5 ने वाढते, म्हणजे नशिबाचा आलेला पंजा. सध्या नक्कीच जर हा सामना कोंडेसक्रे हारला तर या बॉलची चर्चा नक्कीच सातत्याने कोंडेसक्रे संघ करेल, यात काही शंका नाहीये. आता आवश्यकता असेल 3 धावांची. आणि उघडा डोळे पान हिट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया रोशन, या बॉलवर
नक्कीच सामना फिनिश करेल का आपल्या स्टाईलने. एमिझॉन विसाव रिसॉर्ट एन कडनं शॉर्ट बॉल ऑन साईडला पाहूया. पुश केलंय क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेची कॉल केला होता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि नक्कीच या मॅचमध्ये स्कोर इक्वल झाले, लेवल झाले आणि आता आवश्यकता असेल 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. जर नक्कीच तो नो बॉल नसता तर या मॅचमध्ये आणखीन एक रंगत वाढली असते, यात काही शंका नाही आहे. जर हा सामना कोल्टन संघ जिंकला तर नक्की कोंडेसक्रे गावाची इथे झोप उडाल्याशिवाय राहणार नाहीये आणि आता सध्याच्या घडीला आपल्याला चित्र तसंच दिसतोय. 2 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे म्हणजेच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत मात्र कोल्टन संघ जाऊन पोहोचलाय. पण कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा नियम. ओहो यावेळेस फटका दमदार पाहूया. बॉल गेला सीमारेषा मिड विकेटला पार करत कापत चिरत रोशनच्या बॅटमधून आलाय विनिंग शॉट. चांगली फटकेबाजी रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या संघाला यश इथे संपादन करून दिलं. हार्डलक चांगला प्रयत्न चांगला संघर्ष केला तो मात्र कोंडेसक्रे संघाने आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. तुम्ही इथे वेळात वेळ काढून वेळाचे भान ठेवून नक्कीच इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने विशेष आभार केले जाईल. धन्यवाद. शेक हँड केल्याशिवाय मात्र कोणी मात्र मैदानाचा ताबा सोडू नये. कंपल्सरी शेक हँड राहील.